नमस्कार, मी भारती. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज आपण कटोरी ब्लाऊज पूर्ण तयार करणार आहोत डायरेक्ट कापडवर. तर बघा, आपल्या वहीवर आपल्याला लांबी आणि शोल्डर, छाती, बाही लांबी, मुंडा, दंड, बाहीची लांबी आणि कंबर सगळी मापे आपल्याला व्यवस्थित लिहून घ्यायची आहे. तर बघा, मी लिहून घेतलेली आहे. आता आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे. तर आपल्याला बंद भाग घ्यायचे, त्याच्यानंतर अशी एक फोल्ड करून घ्यायची आहे. बघा, जशी मी फोल्ड केलेली आहे तशी तुम्हाला पण फोल्ड करून घ्यायची आहे. आणि 1.25 इंच आपल्याला तुरपाईमध्ये जाण्यासाठी असं घ्यायचं आहे. सरळ रेषा ओढून घ्या. इथून आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे आणि आपला मुंडा मोजून आपल्याला 6.25 इंच. तर मी इथून आता 6.25 इंच घेत आहे. तर बघा, असं आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे हलकासा. आणि आतल्या बाजूनी अर्धा इंच अजून आकार द्यायचा आहे, म्हणजे हा भाग आपल्याला फ्रंटला जोडायचा आहे. इथून आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर बघा, असा हा साधा ब्लाऊज पीस आहे, म्हणजे घरगुती घालण्यासाठी ब्लाऊज आहे. तर मी असे माझे ब्लाऊज शिवायला आणलेले आहेत. 2 ब्लाऊज एकाच मापाचे आहेत, तर दोनही ब्लाऊज मी कट करणार आहे. असं आपल्याला इथं काच लावून घ्यायची आहे. बघा, इथं पण आपल्याला म्हणजे हा भाग आपल्याला फोल्ड करावा लागतो. हा भाग आपण आता कट करून घेऊ. तर बघा, आता आपली बाही तयार झालेली आहे. एक नंबर किती पटकन अशी तयार झालेली आहे. आता बघा, दोनही भाग आपल्याला असे सेम जोडून घ्यायचे आहेत. बघा, बंद भाग मी आपल्याकडे ठेवलेला आहे. बघा, असे आपल्याला म्हणजे समोरचा पार्ट आणि मागचा पार्ट, कटोरी, फ्रंट, क्रॉसपट्टी आणि मागचा भाग आपल्याला तयार करून लांबी 13 इंच घ्यायची आहे. 12ची आहे तर 13 इंच घ्यायची आहे. गळा आपल्याला 2 इंच घेतला तरी चालते. आणि शोल्डर 3 इंच. बघा, 3 इंच शोल्डर घेतलेला आहे. आता 5.5 आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला सरळ असं चॉक लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे. इथून आपल्याला 1 इंच, 1.25 इंच, 1.5 इंच आकारानुसार आपण घेऊ शकतो, असं काही नाही. आता आपल्याला इथून आतल्या बाजूनं अजून फ्रंटसाठी आपल्याला असा आकार द्यायचा आहे. बघा, जशी मी देत आहे तशी. आता बघा, इथून आपल्याला पूर्ण लांबी मोजून घेतलेली आहे. 13 इंच येत आहे. तर आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचे आहे इकडे, म्हणजे फ्रंट भाग आपण तयार करणार आहोत. म्हणजे फ्रंटचा आणि कटोरीचा खालचा साईड तर आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. तर बघा, आता आपल्याला मागच्या पार्टचं तयार करायचं आहे, म्हणजे गळा. तर 3 इंच मागचा गळा आहे, तर आपल्याला याच्यामध्ये वाढवून घ्यायचा आहे, अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. इथून आता बघा, आपल्याला 2.5 इंच इथून आपण गळ्यानुसार आपण 2.5-3 इंच इथून मी 2.5 इंच घेतलेला आहे. घेऊ शकतो, असं काही नाही. इथून आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची. आता बघा, गळ्याला आपल्याला असा हलकासा असा आकार द्यायचा आहे. मागचा पार्ट तयार झालेला आहे. बघा, आता आपण हा कट करू. आता आपण कट आकार दिलेला, म्हणजे जसा आकार आहे तोच आकार कट करायचा आहे आपल्याला. आता इथून पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा, तर आता आपले याच्यामध्ये 2 पार्ट तयार होणार आहेत. तर बघा, हा मागचा भाग झालेला आहे. तर आपल्याला गोल गळ्याला गोल चौकोनी पण करू शकतो, आपण आकार देऊ शकतो. तर बघा, मी गोलच गळा कट करून घेतलेला. आता आपल्याला इथं एक खाच लावून घ्यायची आहे, म्हणजे आपण जेव्हा फिटिंग करतो तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर बघा, आता आपल्याला याच्यात फ्रंट भाग तयार करून घ्यायचा आणि कटोरी पण 5.5 इंच इथून मोजून घ्यायचा आणि हलका आकार असा द्यायचा आहे, म्हणजे मुंड्याला अर्धा इंच म्हणजे आतमध्ये. आता इथून 2.25 इंच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 6चा गळा घ्यायचा आहे. बघा, आता इथून 2-2.25 इंच घ्यायचा आहे, जिथून आपला गळा जेवढा घेतलेला आहे तिथं, आणि हलकासा आपल्याला गोल राऊंड द्यायचा आहे. आता आपल्याला इथून आतमधून असा हलका फ्रंट भाग तयार करून घ्यायचा आहे. इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे. इथून आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे. इथून आपल्याला 3.5 इंचाची क्रॉसपट्टी घ्यायची आहे. इथून 2.5 इंचाची घ्यायची आहे. आणि अशी तिरशी आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा, अशी तिरशी काढली. असा थोडा आपल्याला हलका असा राऊंड काढून घ्यायचा आहे. बघा, 3.5 इंचाची घेतली आहे, तर अर्धा इंच आपल्याला अशी सरळ झाली रेषा आहे. आता आपल्याला असा राऊंड काढून घ्यायचा आहे. तर बघा, क्रॉसपट्टीचा. आता आपल्याला मध्यभाग मोजून घ्यायचा आहे कटोरीचा, म्हणजे कटोरी काढण्यासाठी. तर मध्यभाग किती येत आहे, तर आपल्याला टेप असं डबल करून घ्यायचा आहे. बघा, 9.5 इंच येत आहे. तर इथं मध्ये किती येत आहे, तर तसं आपल्याला मोजून घ्यायचं आहे. इथं 5.25 इंच येत आहे, तर 5.25 इंच आपल्याला तिथं मार्जिंग करून घ्यायची आणि कटोरीला असा राऊंड द्यायचा आहे. बघा, किती मस्त अशी कटोरी तयार झालेली आहे.
आता आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे आणि कटोरी पण कट करून घ्यायची आहे. आता गळा पण कट करून घेऊ आपण. आता आपण आतल्या बाजूने अर्धा इंच अंदरच्या भागाने घेतलाय, तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा फ्रंट भाग तयार झालेला आहे आणि कटोरी पण तयार झाली आणि क्रॉस पट्टी पण तयार झाली. तर आपल्याला डबल क्रॉस पट्टी तयार करून घ्यायची आहे कारण ते सिंगल झालेली आहे. आता ह्या कटोरीला मोठी करून घ्यायची आहे. तर मोठी कशी करायची बघा, अशी आपल्याला तिरकस पंच आलेल्या कपड्यावर मोठी करून घ्यायची आहे. 1 इंच इथून मोजून घ्यायचं आहे, 1 इंच इथून मोजून घ्यायचं आहे, अर्धा इंच इथून, अर्धा इंच इथून ह्या साईडनं आणि त्याच्यानंतर आपल्याला मध्यभाग मोजून घ्यायचा आहे. कटोरीचा मध्यभाग किती झाला तर तो मोजून घ्यायचा आहे. तर बघा असा कटोरीचा मध्यभाग जेवढा येत असेल तुमच्या ब्लाऊजचा तेवढा आपल्याला घ्यायचा आहे. तर इथं किती येत आहे 3.25 इंच. तर इथं 3.25 इंच घेतलेला आहे आणि खाली 1.5 इंच. आता आपल्याला इथून सरळ अशी तिरशी रेषा ओढून घ्यायची आहे. ह्या टेप लावून आपल्याला असं बरोबर मोजून घ्यायचे. त्याच्यानंतर इथून आपल्याला असं इथून पण रेषा ओढून घ्यायची आणि त्याच्यानंतर कटोरीला राऊंड द्यायचा आहे. बघा असाच जसा मी राऊंड देत आहे तसाच तुम्हाला पण द्यायचा आहे बघा. आणि वरच्या साईडनं पण राऊंड द्यायचा आहे कटोरीला. तर बघा आपली मोठी कटोरी तयार झालेली आहे. आता पंच आलेली कटोरी काटायची. कधी का होते आपल्या साईजनुसार कटोरी असते, कधी चपटी होते, कधी टक्स बरोबर नाही. तर अशी कटोरी काटल्यानं बरोबर येते आणि फिनिशिंग पण चांगली व्यवस्थित बसते. तुमच्यासोबत बोलता बोलता माझा एक ब्लाऊज पीस कट करून झालेला आहे. आता मी दुसरा ब्लाऊज पीस कट करून घेणार आहे. आता बघा आपल्याला क्रॉस पट्टी कट करायची आहे. डबल कापड घ्यायचा आहे, असा डबल कापड घ्यायचे आणि फोल्ड करायची आहे आणि हेच क्रॉस पट्टी आपल्याला त्याच्यावर ठेवून घ्यायची आहे. ठेवली सेम ठेवून घ्यायची आहे आणि बघा असं बरोबर ठेवून घ्यायची आणि कट करून घ्यायची आहे. बघा आता आपली क्रॉस पट्टी पण तयार झालेली आहे. डबल क्रॉस पट्टी तयार घ्यायची. सिंगल आलेली होती तर आपल्याला डबल क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे कारण साधं ब्लाऊज कटोरीवाला आहे तर त्याच्यानं आपल्याला डबल क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला डबल ह्याच मापाचा ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे. तर एका वेळेस पण आपण डबल काटू शकतो असं काही नाही, पण आपली कैची कटाई चांगली पाहिजे. तर मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी एक सिंगल कट करून दाखवलेला आहे. आता जसं आपण तो ब्लाऊज पीस काटलेला आहे तेच माप याच्यावर ठेवून आपल्याला पूर्ण कटाई करून घ्यायची आहे. ताई तुम्ही ना खूप छान मेसेज कमेंट केला तर मला खूप चांगलं वाटलं आणि माझा व्हिडिओ तुम्ही ना खूप म्हणजे पूर्ण पाहिला. थँक्यू सो मच. धन्यवाद ताई माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू. तर बघा असे आपल्याला छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत. आता आपली बाई तयार झालेली आहे. आता बघा आपल्याला मागचा भाग जसा आहे तसाच ठेवून घ्यायचा आहे. तर आपण आता गोल गळा चौकोन गळा कटाई जेव्हा शिवतो तेव्हा करू शकतो. तर आता जसं आहे तसंच मी कट करून घेणार आहे. नंतर याच्यावर गोल चौकोनी गळा कोणचा म्हणजे चौकोन गळा करू शकतो आणि दुसरा गळा म्हणजे कटाईच्या वेळेसच करू शकतो आपण, पण गोल याच्यावर गोल गळा काटला आपण तर आपण त्याच्यावर चौकोन गळा करू शकतो. तर बघा चौकोन गळा मी एका याच्यावर चौकोन गळा करणार आहे. इथून आपल्याला खाच लावून घ्यायची आहे आणि एका याच्यावर गोल गळा शिवणार आहे. आता बघा आपल्याला फ्रंट भाग बरोबर तसाच ठेवून घ्यायचा आहे. तोच फ्रंट भाग बघा ठेवला आणि कट करून घ्यायचा आहे. तर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा. असेच मी कटोरी परफेक्ट कटोरी ब्लाऊज सगळं मी घेऊन येईन, तुमच्यासाठी घेऊन येते. तर बघा आतापर्यंत माझ्या चॅनलला लाईक नाही केले असेल कोण, नक्की लाईक करा. बघा फ्रंट भाग पण तयार झालेला आहे. आता आपल्याला कटोरी कट करून घ्यायची. बघा असं भाग आला पाहिजे आपल्या कटोरीला, पंच आलेला भाग बघा. डबल कापड घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचे. एकदम व्यवस्थित कटोरी आहे. तुम्ही एक वेळा हा ट्राय करून बघा आणि शिवूनच बघा. मी म्हणते म्हणून शिवूनच बघा. माझं एकच वेळा तुम्ही ऐका ताई, तुम्ही म्हणजे काय बरोबर बोलत आहे तर तुम्ही एकच वेळा ट्राय करा आणि शिवून बघा. तर बघा आता आपल्याला डबल क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे. डबल कापड घ्यायचं आहे, बंद भाग आपल्याकडे ठेवायचा आहे आणि अशी क्रॉसपट्टी डबल ठेवून घ्यायची आहे. म्हणजे जे काटलेली आहे तेच आपल्याला ठेवून घ्यायची आणि कट करून घ्यायची आहे. एकदाच ट्राय करा आणि परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिका.
कुठंही घाई करायची नाही. ब्लाऊज शिवताना आरामात आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचा असते. बघा 2 क्रॉसपट्ट्या तयार झालेल्या आहेत आपल्याकडे. सगळं काही एकदम सोपी आहे, एकदम इझी आहे. आपण आरामात शिवू शकतो ब्लाऊज. आपण मनावर जर घेतलं का मला ब्लाऊज शिवायचा आहे तर आपण ब्लाऊज शिवू शकतो. बघा अशा क्रॉसपट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. अशा पंच झालेल्या क्रॉसपट्ट्या आपल्याला म्हणजे पायपिंग पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. आपल्याला ब्लाऊजच्या पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या छोट्या छोट्या अशा कट करून घ्यायच्या आहेत पंच आलेल्या. मनावर घेतलं आपण तर आपण सगळंच काही करू शकतो. तर आपल्याला जिद्द हवी, मला ब्लाऊज शिवायचंच आहे. तर बघा पूर्ण कट करून घेतलेलं आहे. सगळं ब्लाऊज माझं कट करून झालेलं आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय.